आता मात्र मध्यरात्रीमध्ये सुपर ओव्हर झाले आणि मॅचला होते सुरुवात. गोलंदाज कौस्तुभ मात्रे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. स्ट्राईक एंडवरती योगेश पवार. पहिलाच बॉल, आवाज पहा. खर तर आता डोलवे डाशर टीम भरपूर साऱ्या सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय आणि खर तर सुपर ओव्हर आम्ही म्हटलं आणि सुपर ओव्हर देखील झाली आणि आता काय गोलंदाजी पाहायला मिळते. कौस्तुभ म्हात्रे यांच्या माध्यमातून पहिलाच निर्धाव चेंडू आलाय. चला बॉल टाकताना प्लीज आवाज करू नका. बॉल टाकल्यानंतर तुम्ही आवाज करू शकता. पहिला चेंडू इथे आपण जर पाहिलं तर निर्धाव आला आणि कौस्तुभ या ठिकाणी थांबला गेला. चला मॅच पुन्हा एकदा आपण सुरू करतोय. खर तर सुपर ओव्हर बिग बॅश लीग मधला पहिला सुपर ओव्हरचा सामना मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण एन्जॉय करतोय. इथे वेगवान बॉल आणि वाईटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतो. फ्रेश 2 रिव्ह्यू असणार आहेत. फ्रेश 2 रिव्ह्यू आहेत. हा बॅटिंग फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे का? ओके, चेक केलं जाईल थोडाच वेळात. हा डिसिजन मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. चला वाईट बॉल आहे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. एक रिव्ह्यू लॉस झालेला आहे, अजून एक रिव्ह्यू बाकी आहे. चला टीम मीटिंग नकोय. चला आमचे मित्र खर तर प्रसाद पाटील पाडी खर तर ज्यांचा आवाज आता आम्ही जरूर ऐकला अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम पाडे सरचे स्वागत. यस खरं तर क्रिकेटवरती नितांत त्यांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळत असतं आणि त्यांचं समालोचन म्हणजे फनी समालोचक. पॅडी अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये एक चांगलं समालोचन. इथे खोदून काढल्या बॉलला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकाच ॲक्शनमध्ये बॉलला उचलून फेकलंय. मोठ्या संख्येने खरं तर डोलवी डॅशर्स टीमला सपोर्ट करण्यासाठी भरपूर प्रेक्षक आले आणि इथे मात्र चांगल्या पद्धतीचं चेरअप देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. लगातार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 3 बॉलवरती फक्त 2च धावा खर्च केल्यात. चला आता आपण जर पाहिलं तर सुशांतला आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. डोलवे डॅशर्सनी खरं तर हा सामना सुपर ओव्हर मध्ये नेला, हेच एक आश्चर्यजनक आहे. यस कारण 46 धावेचा पाठलाग करायचा होता आणि डोलवी डॅशर संघाने काय गोलंदाजी केल्या. 3 बॉलवरती फक्त 2च दिल्या त्या गोलंदाजानं. कौतुक करावं लागेल कौस्तुभ म्हात्रेचं. पुढचा बॉल इथे देखील फटका चांगला आहे. आता गॅप मध्ये बॉल चालला. 2 क्षेत्ररक्षक मध्ये होती दरार. बॉल होतोय फरार. या बॉल वरती आल्या 4-4-4 चौकार. 4 धावा जरूर येताना पाहायला मिळत आहेत. यस पाडी देखील थोडस आता गालातल्या गालात हसतायत कारण आमचं समालोचक त्यांना आवडतंय आणि त्यांच्या माध्यमातून देखील फनी समालोचन आम्ही देखील पाहिलंय. अप्रतिम समालोचक आहेत. मी नुकताच उल्लेख त्यांचा केला होता आणि मध्यरात्र झाले तरी देखील क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि त्यासाठी ते आलेले आहेत. चला थोडंसं स्पीडअप करा.
धावा झाल्यात धावफलकावरती 6. सुपर ओव्हर सर्वांनाच पाहायला आवडत असते आणि तीच मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा बॉल कौस्तुभ म्हात्रेचा. इथे फटका पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतो. एक धाव घेतली. इथे काय घडतोय, चुकी केली आणि चुकीला माफी नाही. इथे मात्र 2 धावा इथं पाहायला मिळतील. 8 धावा. खर तर जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचा नियमावली आहे. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. यस, फक्त बॅटर आणि गोलंदाज हे चेंज होत राहतील. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये तर यस बॅटिंग टीम आता रिव्ह्यू आला. चेक केलं जाईल इथे चेंडू वाईट आहे की फेअर आहे, ह्या गोष्टी सर्व तपासल्या जातील. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. इथे वेगवान चेंडू पाहायला मिळतो. जरूर चेक केलं जातो योग्य चेंडू आहे की अयोग्य आहे, या सर्व गोष्टी आता तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केल्या जातात. फेअर डिलिव्हरी आणि इथे षटक संपलंय. धावा झाल्या धावफलकावरती टोटल 8. 9 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. धावा झाल्यात 8. 9 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर अशी स्पर्धा. खरं तर बिग बॅश लीगचं हे सुंदर असं आयोजन. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचे आहेत. चला आपण जरूर या ठिकाणी मॅचला सुरुवात करणार आहोत. 8 धावा झाल्यात आणि 9 धावेचं टार्गेट. सेम एंड असणार आहे. आणि डोल्वी डॅशर्स आपण आपला तिसरा बॅट्समन कोण असणार आहे सांगायचंय. डोल्वी डॅशर्स तिसरा बॅट्समन कोण असणार आहे. चला तिसरा फलंदाज कोण असेल आपण अनाउन्समेंट इकडे करायची आहे. तिसरा फलंदाज कौस्तुभ असणार आहे. यस, कौस्तुभ नोट म्हात्रे. करून घ्या. आणि फिल्डिंग टीम आपण प्लीज फिल्डिंग लावून घ्यायची. चला आपण आता सामना सुरू करा लवकरात लवकर. अजूनही 3 मॅचेस बाकी आहेत आणि 3 वाजलेत, म्हणजेच काय आता सकाळच होणार आहे. 6 वाजतील. संदीप भोईर यांना घरी जायची थोडीशी घाई झाली, कारण उद्या जॉबवरती देखील त्यांना जायचं. 6 चेंडू आणि गरज असेल या मॅच मध्ये तब्बल 9 धाव संख्येची. चला फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. खर तर दोन्ही संघामध्ये चांगले आपण शुभम पाटीलला पाहतोय. स्ट्राइक एंड वरती, नॉन स्ट्राइक एंड वरती अमित ठाकूर आणि तिसरा जो फलंदाज आहे ना तो कौस्तुभ म्हात्रेला आपण पाहणार आहोत.
आणि रुपेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर हा सामना कुठल्याही स्थितीमध्ये कुठल्याही संघाच्या बाजूने जाऊ शकतो. कारण आपण जर पाहिलं ना तर रुपेश मात्र देखील एक चांगला गोलंदाज आहे. चला सामना सुरू करा रुपेश, कारण आपल्याकडे अजूनही 3 मॅचेस पेंडिंग आहेत आणि त्याच्यामुळे विनंती करतोय की सामना लवकरात लवकर सुरू करा. चला सामन्याला या ठिकाणी जरूर आपण पुन्हा एकदा सुरुवात करतोय. पूर्वार्ध समाप्त झाला, उत्तरार्धाला होती सुरुवात. फर्स्ट बॉल स्ट्राईक एंड वरती शुभमला आपण पाहणार आहोत. चला शुभम, आपण देखील जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये कारण अजूनही 3 मॅचेस आम्हाला कव्हर करायच्या आहेत. चला मॅचला सुरुवात करा. सुपर ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 9 धावाचा पाठलाग करायचा. पहिलाच बॉल आलाय पट्ट्यामध्ये आणि बॉलला पाठवलं या ठिकाणी सीमा रेषेच्या पलीकडे. पहा हे डोलवीकर आहेत, हे आता ऐकणार नाहीयेत. आता आवाज टाळ्या शिट्ट्या येऊ लागल्यात आणि आता 6 धावा देखील आल्यात. मोठा फटका आला. डोलवीकर आलेत का सर्व? एकदा आवाज होऊन जाऊ द्या डोलवीकरांचा. पहा आमचा आवाज तिकडे पोहोचत नाही, त्याच्यामुळे आवाज येत नाहीये आणि थोडासा आवाज देखील आपल्याला कमी करायला लागलाय कारण आता मध्यरात्र झाले. षटकार आलाय. इथे अजूनही या मॅच मध्ये 3 धाव्यांची गरज आहे, परंतु इथून जर अजून 2 आल्या तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर. काय षटक फेकलं होतं. खरं तर अमित वाघमारेचं देखील आम्ही कौतुक करणार आहोत कारण एका षटकामध्ये त्यांनी 5 धावा करायच्या होत्या प्रतिस्पर्धी संघाला, परंतु त्या धावा फक्त 4 दिल्या आणि सुपर ओव्हर मध्ये तो सामना त्यांनी या ठिकाणी आणला होता. डोलवी डॅशर्स पहा, खरं तर सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 1 धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि हा सामना जिंकला टीम. चला